चर्चगेट स्थानक जे पश्चिम रेल्वेचं महत्त्वाचं स्थानक आहे, तिथून आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याला या विषयीचे अपडेट्स देतील। पंकज, सध्या तरी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरती सध्याची लोकलची वाहतूक विस्कळीत होताना दिसते, काहीसा खोळंबा झालेला आहे। मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेली ही माहिती आहे। चर्चगेट मधलं नेमकं चित्र काय आहे? पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरती काय परिणाम? यामिनी पश्चिम रेल्वे चर्चगेट स्टेशनच्या बाहेरची दृश्य बघतोय आपण। बॅरिकेडिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे, मात्र वारा जोरात वाहत होता काही वेळापूर्वी, त्यामुळे चर्चगेट स्टेशनला जे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत ते बॅरिकेड्स जे आहेत ते खालती पडलेत। आपण आता हे जे समोर माझ्या बॅरिकेड बघतोय, अगदी माझं हे लाईव्ह देण्याच्या सुरुवातीला 1 ते 2 मिनिटं आधी एक कुटुंब तिकडनं जात होतं आणि बॅरिकेड त्यांच्या अंगावरती पडले। छोटा मुलगा त्यांच्यासोबत होता, मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे एक अपघात टळला। प्रचंड वारा यामिनी इथे सुटलेला होता काही वेळापूर्वी, त्यामुळे चर्चगेट स्टेशनला रस्त्यावरती गोंधळ होऊ नयेमुळे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। ते बॅरिकेड्स पूर्णपणे इथे आपण पडलेले आहेत बघतोय। बेस्टचे कर्मचारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, ते हे बॅरिकेडिंग दूर करण्याचा प्रयत्न करतायत। आपण बघतोय वाहतूक पोलीस इथे आहेत, तेच इकडे लोकांना या बाबतीमध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतायत, कारण काही वेळापूर्वी वारा जोरात होता आणि असं असताना हे बॅरिकेड्स पडले आणि एक अपघात अगदी माझ्या डोळ्यासमोर तो अपघात यामिनी होता वाचला। त्या कुटुंबांनी प्रसंगावधान राखून त्या मुलीला, लहान मुलीला दूर खेचलं आणि त्यामुळे अपघात जो आहे तो दूर झाला। आपण बघतो मुंबईकर आता गर्दी चर्चगेट स्टेशनवरती व्हायला सुरुवात होईल। प्रत्येक जण जे आहे ते ट्रेन पकडण्यासाठी जे आहे ते इथे येतात आणि असं असताना वारे सुटल्यामुळे व्हिजिबिलिटीचा जो आहे तो प्रश्न निर्माण झालेला आहे आणि व्हिजिबिलिटी कमी झाल्यामुळे जे आहे ते मध्य रेल्वेची वाहतूक झालेली विस्कळीत झाली, मात्र अजूनपर्यंत पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण चर्चगेट स्टेशनच्या समोरची दृश्य पुन्हा एकदा दाखवतोय। काही वेळापूर्वी बॅरिकेडिंग जे आहेत ते पडलेले होते आणि बॅरिकेड्स तिकडे पडलेले होते आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखून उरलेले सगळे बॅरिकेड सुद्धा जे आहेत ते खाली केले आहेत आणि एक बॅरिकेड जे आहे ते बाजूला करून लावण्याचा प्रयत्न जो आहे तो मुंबई पोलिसांकडनं केला जातोय। वाहतूक पोलिसांची अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो मुंबईकरांच्या फायद्यासाठी किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी उचललेलं पाऊल आहे। सर्वसामान्य लोक सुद्धा जे आहेत ती मुंबईकरांना इथे मुंबई वाहतूक पोलिसांना मदत करतायत। वास्तविक पाहता ही अचानक उद्भवलेली परिस्थिती होती। वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, लोकांना जाता येताना नीट अंतर राहावं याच्यासाठी हे बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं, मात्र अचानक वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये बॅरिकेड्स पडलं। चर्चगेट स्टेशनच्या इकडे साधारणतः 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। 4:30-5 नंतर इकडची सगळी खासगी कार्यालय जी आहेत, सरकारी कार्यालय ती सुटतात आणि आम्ही जर का अजून थोडंसं नंतर हा वारा आला असता तर अडचण नक्कीच झाली असती। पण आता वातावरण जे इकडचं आपण चर्चगेटचं आभाळ आपण दाखवूया। आभाळ आकाशामध्ये जे ढग होते ते ढग निघून गेलेले आहेत। वारा जोरात वाहत होता आणि त्यामुळे हे ढग जे आहेत ते निघून गेले आहेत। वाराही कमी झालेला आहे, पण काही वेळापूर्वी वारा आणि ढग आणि धुळा माती उडत होती आणि प्रचंड पाऊस पडेल की काय अशी शक्यता जी आहे ती निर्माण झाली होती। पुन्हा एकदा दाखवतोय पावसामुळे चर्चगेट स्टेशनच्या बाहेर जी परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यावरती मुंबईकरांसाठी ते सर्व बाजूला करण्याचं काम जे आहे ते मुंबई पोलीस करतायत, एका अर्थी वाहतूक पोलीस करतायत। यामध्ये काही वेळांपूर्वी वारा येऊन गेला, नाही तर ऐनवेळी आत्ताच्या नंतर किंवा 5-10 मिनिटांनंतर जरी आला असतं तर अडचणीचं ठरलं असतं चर्चगेट स्टेशनच्या बाहेर। यामिनी, अगदी धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।